बघायचं आहे किती षटकांपर्यंत हे खेळाडू मैदानामध्ये थांबतील. जय हनुमान भरे वर्सेस काशवी 11 खरिवली. सावली क्रिएशन हे यूट्यूब वाहिनीवर क्रिकेट रसिक स्पर्धेचा आनंद लुटतायत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. उद्या या स्पर्धेची शेवटची रजनी असेल आणि उद्या देखील मातब्बर संघ ॲक्शनमध्ये असतील. सुपोंडे, गोठेगरबी, टेंबिवली, कसारा, मांडा, बोरशेती, भावालेबी, सातपाटी, मापोली, धाकटी डहाणू, कवाड आणि गोरसई बी हे 12 संघ उद्याच्या शेड्यूलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि ऑफकोर्स उद्या फायनल मॅच देखील खेळवली जाणार आहे. मॅचला सुरुवात होत आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज राहुल सज्ज होतोय. प्रत्येकी 4 षटकांचा हा देखील सामना आहे. पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 4-4 षटकांचे होत आहेत. चला, फार जास्त वेळ खर्च केला जात आहे. अधिकचा वेळ कोणालाही घेता येणार नाहीये. पहिला बॉल. पहिलाच बॉल एक्स्ट्रा बाउन्स आहे. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगचा खेळाडू बॉल खाली पोहोचला आणि जबरदस्त कॅच, आउटस्टँडिंग कॅच. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. धीरज रोहन बाद होतोय. खूप चांगला बाउन्स होता या बॉलमध्ये आणि वेग देखील चांगला होता. टप्पा पडल्यानंतर अधिक वेगानं आला. हुक करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं, परंतु फटक्यावर अजिबात नियंत्रण पाहायला मिळालं नाही आणि फिल्डरचं कौतुक करावं लागेल. वैभवनं हा चांगला झेल स्वीकारलाय आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. जय हनुमान भरे संघाला मोठा धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित भोईर आलाय. 1 डाऊन फलंदाजाची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची राहिली आहे कुठल्याही टीमसाठी, कारण बऱ्याचदा एखाद्या सलामीवीराप्रमाणेच त्या तिसऱ्या क्रमांकाच्या बॅटरला खेळावं लागतं जेव्हा पहिला गडी लवकर बाद होतो. सलामीवीराचीच भूमिका जणू काही पार पाडावी लागणार आहे ते रोहितला. पहिल्याच बॉलवर विकेटचं नुकसान झालंय. आणखी एक चांगला बॉल, अपील आणि यस इज गॉन. पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर विकेट. सलगचा दुसरा गडी बाद. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. तो अँगल क्रिएट केला होता आणि हवेत देखील बॉल थोडासा आतच आलाय आणि टप्पा पडल्यानंतर देखील आपण बघतोय बरोबर एस्टेनच्या मधोमध होता फलंदाज. योग्य निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत तावडे मुख्य पंचांच्या भूमिकेत सध्याच्या घडीला आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अभिजित सावंत यांना. अगदी सनसनाटी निर्माण केली मैदानामध्ये गोलंदाज राहुलने. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. आज सार्थक भेरे वाफाळी ब संघाचा कॅप्टन आणि गोलंदाज, त्याने हॅट्रिक पूर्ण केली. आजची जी पहिली मॅच होती जी सुपर 6ची मॅच होती. हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये निखिल. हाही जबरदस्त यॉर्कर आणि यस, पंचांचं बोट पुन्हा एकदा आकाशाकडे. सलगचा तिसरा गडी बाद केला. हॅट्रिक कंप्लीट केली गोलंदाज राहुलनं. कमाल केली आहे. बॉल एस्टेनच्या अगदी रोखानं टाकलेला ब्लॉक होलचा वेध घेणारा यॉर्कर आणि त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्णपणे लाईन मिस केली आणि बरोबर कात्रीत पकडलं फलंदाजाला गोलंदाज राहुल पाटीलनं. पहिल्याच 3 बॉल्सवर 3 गडी बाद झालेले आहेत. अगदी निराशाजनक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान भरे संघाची.
हॅट्रिकसाठी जगदीशजी निपुर्ते यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि आता डबल हॅट्रिक होईल का? नाही, ड्राईव्ह केलंय बाउन्सवर. हो, इथे डायरेक्ट हिट लागलाय. आणि आता ऑनफिल्ड पंच चालले तिसऱ्या पंचांच्या दिशेनं. टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. गोलंदाजाची डबल हॅट्रिक तर नाही झाली, पण कदाचित त्यांच्या टीमची होऊ शकते. पण अखेर बघावं लागेल की तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतो. कव्हर्समध्ये बॉलला ड्राईव्ह केलं होतं आणि त्याच्यानंतर एक क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न. डिसिजन पेंडिंग. OUT 4 बॉल्समध्ये 4 फलंदाजांचं काम तमाम झालंय. यापेक्षा खराब सुरुवात कदाचितच कुठल्या संघाची झाली असेल या स्पर्धेमध्ये. अक्षरशः दाणादाण उडाली आहे फलंदाजांची, भंबेरी उडाली आहे. गॅपमध्ये बॉलला टाकता आलं नव्हतं. हलक्या हातानं ड्राईव्ह करत असताना चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. काय निशाणा त्याने साधलाय. थेट एस्टनवर नॉन स्ट्रायकर सेंडला. मनीष देखील बाद झालाय. आणि आता राज 6व्या क्रमांकावर. पहिलं षटक सुरू असताना त्याला बॅटिंग करण्यासाठी यावं लागलंय 6व्या क्रमांकावर. सुरेख बॉल, आर्मरचा वापर. येथे थोडंसं अपील. यावेळेला मात्र अपील फेटाळून लावलंय पंचांनी. डॉट बॉल येतोय. एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये गोलंदाज राहुल पाटीलनं. अतिशय धारदार गोलंदाजी. यावेळेला थोडीशी हाईट मला असं वाटतं जास्त होती, त्याच्यामुळेच पंचांनी नकार दर्शवलाय. हा बॉल देखील तेवढाच दर्जेदार होता. राज आणि धीरज ही जोडी आहे. धीरजच्या बॅटमधून एक चांगला फटका आहे. समोर फिल्डर मात्र त्याला बीट करून त्याच्या डोक्यावरून बॉल स्ट्रेटिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. अखेर 6व्या बॉलवर स्वतःचं आणि संघाचं अकाउंट येथे बॅटरने ओपन केलंय. सरळ बॅटचा चांगला प्रहार केला होता. फिल्डरने उडी घेतली होती, मात्र बॉल त्याच्या पुढे पडला आणि त्याच्या डोक्यावरून निघून गेला. संधी नव्हती फिल्डरकडे. पहिला चौकार, पहिल्या धावा. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 4/4. धीरज सलामीचा फलंदाज आहे आणि त्याच्याकडून आता भरपूर अपेक्षा असतील. सुरुवात त्याची चांगली आपल्याला पाहायला मिळते. एक खणखणीत चौकार त्याने प्राप्त केलाय, पण इतर फलंदाजांची देखील साथ मिळणं गरजेचं आहे. धीरजने जो चौकार ठोकलाय त्याच्यासाठी जगदीशजी निपुर्ते यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. ओ हो, नो बॉलचा इशारा. ओव्हर वेस्ट आहे. फुल टॉस. अगदी हातातून बॉल निसटला असावा. गोलंदाजीसाठी आलाय निखिल बागुल. चर्चेत असलेलं नाव आहे. एक मोठा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे निखिल बागुल, परंतु सुरुवात खराब आहे. पुढचा बॉल फ्री हिट. व्हॉट अ बॉल. खतरनाक बॉल होता हा. तेज तर्रार यॉर्कर जस्ट आउटसाइड ऑफ. हा बॉल जर एष्ट्यांच्या रोखाने असता तर कदाचित एष्ट्या उद्ध्वस्त देखील झाल्या असत्या, कारण बॅट खाली येण्या अगोदर बॉल निघाला होता आणि अगदी उजव्या एष्टीच्या जवळून बॉल विकेटकीपरच्या हातात जाऊन विसावलाय. ग्रेट डिलिव्हरी. हो, सबमरीन डिलिव्हरी. यावेळेला खाली राहिलाय बॉल टप्पा पडल्यानंतर. पुन्हा बॅटर बीट होतोय राज. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज निखिल बागुल. बिलोशीच्या SP चषकामध्ये, उपसरपंच चषकामध्ये अप्रतिम अष्टपैलू कामगिरी निखिल बागुलची राहिली होती. आणि ती बाईक मॅन ऑफ द सिरीजची त्याने आपल्या नावावर केली. फटका चांगला यावेळेला. मॅचच्या मधोमध घेत असताना ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह, परंतु डीपमध्ये फिल्डर आहे. मिळेल फक्त एक धाव. सिंगलच्या जोरावर राजनं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अडचणीत सुरुवातीलाच सापडलेला आहे जय हनुमान भरे संघ.
आणि संघाला अडचणीतून काढण्याचं काम आता धीरज आणि राज या दोन फलंदाजांना करावं लागणार आहे. काउंटर अटॅक करण्याची क्षमता आहे धीरजमध्ये. एक चौकार ऑलरेडी त्याच्या बॅटमधून आलेला आहे. ही इज ऑन स्ट्राईक. खोलवा टप्प्याचा बॉल अगदी कार्पेटच्या साह्याने ड्राईव्ह केलाय समोर व्ही मध्ये. फिल्डर आहे डीपमध्ये. एकच धाव तेथे मिळेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. डावाला अक्षरशः सुरुंग लावलाय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गोलंदाज राहुल पाटीलला हॅट्रिक घेतली पहिल्या 3 बॉलवर. चेंज ऑफ पेस. चतुराईनं गोलंदाजी केली जात आहे. बॅटरला बॉल नीटसा उमगला नव्हता. टप्पा पडल्यानंतर कुठेतरी रिअलाईज झालं की हा बॉल स्लोवर टाकलाय. सुरुवातीला त्याला असं वाटलं होतं की हा क्विकर बॉल आहे आणि त्यामुळेच टायमिंग योग्य जुळवता आलं नाही आहे. मात्र सिंगल मिळाली आहे. धावफलक खालता ठेवण्याचं काम सध्या सुरू आहे. या षटकामध्ये फक्त 4च धावा निखिलनं आतापर्यंत खर्च केल्यात. षटकातील शेवटचा बॉल. सुपर्ब डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर आणि त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. चारही मुंड्या चित केलंय फलंदाज धीरजला. त्रिफळा उद्ध्वस्त. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 8. फलंदाज बाद झालेत 5. दयनीय अवस्था. बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जे हनुमान भरे संघाची प्रथम बॅटिंग करत असताना खरं तर ही जी खेळपट्टी आहे या खेळपट्टीवर संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजांचं कुठेतरी जास्त वर्चस्व राहिलं आहे. भरपूर हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळालेल्या आहेत. परंतु या मॅचमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व आणि मागच्या मॅचमध्ये देखील शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. नवीन बॅटर ओ येथे बॅक टू द बॉलर आणि विकेट घेतली जाईल की नाही. येस, आधी बेल उडवलीच नव्हती गोलंदाजानं पण फलंदाज भरपूर पुढे गेला होता. आणि तिकडे देखील मला वाटतं स्ट्रायकर्स एंडला देखील काहीतरी घडलंय. हिट विकेट झालाय की काय. रिप्ले आपण पाहूयात. येस, फटका खेळल्यानंतर बॅट जी आहे ती एस्ट्यांवर जाऊन लागली आहे. या अँगलने बरोबर क्लिअर होईल. यस यस यस, याला म्हणतात स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात हे उसने शेजारी अशा प्रकारची विकेट टाकणं म्हणजे आता काय बोलावं. एका पाठोपाठ एक धक्के लागतायत. फुल टॉस होता परंतु त्याचा देखील फायदा घेता आलेला नाहीये. नवीन बॅटरला मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र बॅटची कदाचित इनसाइड एज आणि त्याच्यानंतर पायावर लागला होता. डॉट बॉल येतोय. गोलंदाज रोहितला आपण बघतो या षटकामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू असताना 8 धावा फलकावर 6 गडी बाद अशी दयनीय अवस्था भरे संघाची. स्विंग अँड मिस. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या वेगाचा चेंडूच्या लाईन लेनचा नीटचा अंदाज न घेता फटकेबाजी करण्याचा प्रयत्न दिसतोय. जतीन आणि सुमित हे फलंदाज आता खेळपट्टीवर आहेत. सुमितकडे स्ट्राईक. शेवटचे 9 चेंडू शिल्लक. याही वेळेला बघा चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न. अगोदर अक्रॉस द लाईन खेळून देखील बघितलं. आता सरळ बॅटनं देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याच्यामध्ये देखील यश मिळत नाहीये. अगदी निराशाजनक कामगिरी आहे जय हनुमान भरे संघाची. नावाप्रमाणे नावलौकिकाला साजेसा खेळ त्यांना करता आलेला नाहीये. आता तर बॉलच खाली राहिलाय. फुटवर्क, योग्य फुटवर्क नाहीये. म्हणतात ना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार महत्त्वाचं आहे. चेंडूच्या मेरिटवर देखील फलंदाजी झालेली नाहीये आणि सुरुवातीला जे धक्के लागलेत त्याच्यातून अजिबात सावरलेला नाहीये भरे संघ. यावेळेला फटका चांगला आहे. चांगलं फुटवर्क दाखवलं आणि आता डीपमध्ये खराब क्षेत्ररक्षण. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
चला थोडी का होईना येथे क्षेत्ररक्षकाने मदत केली आहे भरे संघाला. जिकडे 1 धाव मिळायला पाहिजे होती तिकडे 4 धावा आल्यात, परंतु अजूनही इनफ टोटल फलकावर पाहायला मिळत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 6 बाद 12. काशवी 11 खरिवली संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत आहे या मॅचमध्ये आणि काय अफलातून गोलंदाजी पहिल्या 3 षटकांमध्ये राहिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 4 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 4 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 4च धावा आलेल्या आहेत. 4च्या सरासरीनं पुढे चाललेला संघ आपण बघतोय जय हनुमान भरे आणि 4-4 षटकांची ही मॅच देखील आहे. एक फायटिंग टोटल पर्यंत जरी मजल मारायची असेल तर कुठेतरी 20 ते 22 धावा या शेवटच्या षटकामध्ये बनवाव्या लागतील. 30-32 पर्यंत जरी धावसंख्या गेली तरी यस संघर्ष तुम्ही करू शकता, फाईट बॅक करू शकता. आणि त्यासाठी असे फटके हवेत. फ्लिक केलाय, एफर्टलेस फटका. मनीषचं भव्य स्वागत जतीननं केलंय. षटकार. अफलातून शॉट. जरूर कमजोर बॉल होता, पण कमजोर बॉलला देखील तुम्हाला मैदानाच्या बाहेर मारावं लागतं. त्यासाठी चांगलं टायमिंग साधावं लागतं आणि ते चांगलं टायमिंग फलंदाज जतीननं साधलंय. सिक्सर येतोय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्येला थोडा का होईना आकार येतोय. 18 धावा फलकावर. आणखी 2-3 मोठे फटके जर आले तर जरूर एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. मनीष वन्स अगेन. यावेळेला सुरेख बॉल हार्ड लेंथवर टाकलाय, चांगला बाउन्स प्राप्त केलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला चोडवण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्कच तेथे पाहायला मिळाला नाही. सरळ विकेट किपरचा वेध घेतला चेंडूनं. शेवटचे 4 बॉल्स बाकी आहेत. ऑफ साईडला आपण बघतोय डीप कव्हरमध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफला फिल्डर तैनात करण्यात आलाय. लॉंग ऑन थोडासा स्ट्रेट तैनात करण्यात आलाय. एक वाईडिश डीप मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेगला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील खेळाडू तैनात करण्यात आलेत. ओ आता संपर्क चांगला आहे. सुपर्ब शॉट. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क फॉर अ 6. पंचवीस धावा फलकावर. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, कारण जास्त बाहेर टाकलाय, वाईड आहे. यानंतर दिघाशी आणि पिवळी या 2 संघांदरम्यान मॅच असेल. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉस करिता. 26 रन्स ऑन द बोर्ड. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शेवटचा बॉल डॉट येतोय आणि याचबरोबर डावाची सांगता होते. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा जो निर्णय काशवी 11 खरिवली टीमच्या कॅप्टनने घेतला होता तो अगदी सार्थ ठरवलाय गोलंदाजांनी. एकूण धावसंख्या फक्त 26. जय हनुमान भरे संघ आणि 27 धावांचं टार्गेट असेल काशवी 11 खरिवली टीम समोर. एक छोटंसं टार्गेट आहे, माफक आव्हान आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. लो स्कोरिंग गेम्स देखील बऱ्याचदा फार इंटरेस्टिंग होत असतात. बघायचं तसं काही घडतंय का या मॅचमध्ये. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन यायचं आहे. दिघाशी विरुद्ध पिवळी असा पुढचा सामना असेल. वळ्यात टॉक्स बॉक्समध्ये तेथे उपस्थित आहेत आमचे सहकारी समालोचक सँडी सर. पहिल्या फेरीमधील अंतिम सामना जय बजरंग पिवळी त्यांच्या विपक्षामध्ये निखिल पाटील यांनी पुरस्कृत केलेला आई गावदेवी स्पोर्ट्स दिघाशी संघ. या 2 संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत.
अशोकजी भोरे आहेत त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी नाण्याच्या 2 बाजू 9797 आणि बाबा चषक. दिगाशी टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. निखिल पाटील 11 आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी आणि टॉस या ठिकाणी सध्या जिंकलाय. जय बजरंग पेवली टीमने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिल्या फेरीमधील अंतिम सामना आहे आणि त्या ठिकाणी जय बजरंग पेवली टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि निखिल पाटील 11 आई गावदेवी स्पोर्ट्स दिघाशी टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं आहे. लगेच आपण पुन्हा एकदा जाऊया जिथनं जॉईन असतील टेनिस बॉल क्रिकेटचा तिन्ही भाषांवरती ज्या समालोचकाचा प्रभुत्व आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये ज्या आवाजाची जादू आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहत असतो, अजयजी गरज सर यांच्याकडे जाऊया. थँक्यू. थैंक यू सो मच सैंडी सर. तो खेल की एक बार फिर से शुरुआत होने जा रही है. आप सभी का हार्दिक स्वागत है बाबा ट्रॉफी 2026 में. बाबा ग्रुप 9797 की ये शानदार पेशकश है. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का ये महासंग्राम अंडर फ्लड लाइट्स मैचेस खेले जा रहे हैं और काफ़ी एक्साइटिंग क्रिकेट. एक से बढ़कर एक टीमें इस टूर्नामेंट में खेल रही है. फिलहाल इस मैच में जो चुनौती है वो केवल 27 रनों की है. ज़बरदस्त गेंदबाजी मैच के पहले हाफ में काशवी 11 खरीवली की ओर से देखने को मिली है और खरीवली के जो गेंदबाजों ने विकेट चटकाए हैं, राहुल पाटिल ने 3 विकेट्स लिए, निखिल बागुल ने 1 विकेट प्राप्त किया. हर विकेट के लिए 100 रुपयों का इनाम रुपेश बागुल इनकी ओर से. प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर निखिल बागुल और उनके साथ भरत. पहला ओवर लेकर सुमित. 27 रनों की चुनौती और गेंदबाज का जर्सी नंबर भी है 27. लो स्कोरिंग मैच है लेकिन क्रिकेट का खेल है. कहते हैं कि छोटे छोटे छिद्र बड़े बड़े जहाज़ों को डुबो देते हैं. तो ऐसे छोटे टोटल पर कई बार बड़ी बड़ी टीमें भी ढेर हो जाती है. ऑन साइड में हवा में ज़रूर रही थी गेंद लेकिन जो इन फील्डर्स है उनके बीच में से गैप ढूंढा. हालांकि डीप मिड विकेट मौजूद और ये तो गरीबी में आटा गीला करने वाली बात है. पहले ही आपने रन्स कम बनाए हैं और ऊपर से इस तरह से फिजूल के रन्स खर्च किए जाते हैं तो फिर बहुत मुश्किल रहेगा इस मैच को जीतना जय हनुमान भरे टीम के लिए. क्षेत्ररक्षण अच्छा हुआ था लेकिन थ्रो विकेट कीपर वाले छोर पर वहाँ पर विकेट कीपर गेंद को सही तरह से गैदर नहीं कर पाए और उसके चलते जहाँ पर 1 रन था वहाँ पर 3 रन्स प्राप्त किए. निखिल का खाता खुला काशवी 11 खरीवली टीम का. बल्लेबाज यहाँ पर ज़्यादा गलतियाँ ना करे तो काफ़ी आसानी से इस लक्ष्य को पार किया जा सकता है. इसलिए गेंदबाजों को चाहिए कि गलतियाँ करने पर मजबूर करे बल्लेबाजों को. यहाँ पर तो गेंदबाज ही गलती कर बैठे. ऑफ स्टंप के काफ़ी बाहर, दिशा इन गेंद वाइड. स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन. फ्रंटलाइन गेंदबाज है सुमित और निश्चित रूप से विकेट टेकिंग एबिलिटी है उनकी, उसके अनुसार उनको प्रदर्शन करना पड़ेगा. विकेट चटकानी होगी, किफ़ायती गेंदबाजी भी साथ में करनी होगी, तब जाकर मौका बन सकता है टीम का. ओहो, फिर से ऑफ स्टंप के काफ़ी बाहर. एक बार फिर से अंपायर अभिजीत सावंत का वाइड का इशारा आता हुआ. बहुत ही खराब दिशाहीन गेंदबाजी. पहली गेंद अच्छी डाली थी उन्होंने लेकिन वहाँ पर ओवर थ्रो के रन्स गए और शायद वही एक निराशा भी है, थोड़ा सा फ्रस्ट्रेशन. लेकिन अपने आप पर विश्वास रखते हुए गेंदबाजी करनी पड़ेगी. बहुत बड़ी जिम्मेदारी सुमित के कंधों पर. एंगल चेंज किया है. ओ हो. चलो उम्मीद करते हैं कि ज़्यादा कुछ गंभीर चोट ना लगी हो उनको. स्लिप हो गए थे. डेड बॉल. हल्की सी मुस्कान उनके चेहरे पर. 5 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं. सिर्फ एक ही गेंद हुई है और यहाँ से केवल 22 रनों की ज़रूरत है. 23 गेंदों का खेल शेष. ये कुछ हुआ था पिछले
गेंद डालने के वक्त। इस बार छेड़खानी करने का प्रयास, ये भी दिशाहीन है, फिर से वाइड, लगातार तीसरी वाइड गेंद। अब ये बहुत बड़ा फर्क है। जब काशवी 11 खरीवली टीम ने गेंदबाजी की शुरुआत की थी तो वहां पर राहुल पाटिल ने पहले 3 गेंदों पर 3 विकेटें चटकाई थी, लेकिन सुमित ने पहली गेंद पर 3 रन खर्च किए, उसके बाद लगातार 3 वाइड गेंदें कर चुके हैं। इस बार फुल टॉस है, घुमा दिया है गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। लेकिन दिशाहीन हो रहे थे तो उन्होंने सोचा कि थोड़ा धीमी गति से गेंद डालकर देखता हो, लेकिन बिल्कुल फ्रेंडली फुल टॉस और बहुत आसान गेंद थी ये भरत के लिए। उन्होंने पूरा फायदा उठाया, एक बड़ा हिट चढ़ दिया है। सिक्सर से अपने पारी का आगाज करते हुए भरत, टीम का स्कोर 12 रन बिना किसी नुकसान के। तो लगता है कि मैच थोड़ा सा जल्दी खत्म हो सकता है। अब यहाँ से मात्र 15 रनों की आवश्यकता है और इस तरह की गेंदबाजी होती रही तो शायद पहले ही ओवर में मैच खत्म हो जाएगा। वापसी करनी होगी सुमित को। शॉर्ट ऑफ लाइन जाने दिया है, ऑफ स्टंप के काफी बाहर, फिर से वो अपनी पुरानी ट्रैक पर आ गए। एक लीगल गेंद डाली उन्होंने, लेकिन वो फुल टॉस रही और अब फिर से वाइड गेंद। स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन बगैर नुकसान के। उम्मीद की जा रही थी कि एक रोमांचकारी मैच देखने को मिलेगा, लेकिन मैच बिल्कुल एक तरफा चल रहा है। काशवी 11 खरवली टीम काफी आगे इस मैच में। फिजूल के रन्स, बिना पायल के बचे घुंघरू, मुफ्त के रन्स दिए जा रहे हैं। इस तरह से गेंदबाजी हो रही है मानो प्रैक्टिस में ना हो गेंदबाज। चलिए, एक खिलाड़ी उनके पास आ गए हैं, रोहित, उनको समझाने के लिए। शायद यही समझाया होगा कि भले ही बल्लेबाजों ने अच्छा कार्य नहीं किया है, लेकिन हमें तो अच्छा कार्य करना पड़ेगा यदि मैच को रोचक भी बनाना है तो। इस बार सामने उछाल दिया है गेंद को तारामंडल में, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, 6 रन। बहुत आसानी के साथ ये छक्का जड़ा है भरत ने, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सीधे बल्ले का प्रहार करते हुए। और बल्लेबाज मानो अब प्रैक्टिस मैच ही खेल रहे हैं, जिस तरह से बैटिंग कर रहे हैं और बॉलर भी कुछ उस अंदाज में डालते हुए नजर आए हैं। 20 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं, केवल 7 रन चाहिए। यहाँ पर थोड़ा सा प्रयोग करने का प्रयास बैटर द्वारा, वैसे आवश्यकता तो नहीं है, लेकिन ये देखते हुए कि मैच पूरी तरह से एक तरफा हो चुका है, टीम की स्थिति काफ़ी मजबूत है, तो क्यों ना स्विच हिट का भी प्रयास करके देखा जाए। डॉट गेंद की समाप्ति। सुमित एक बार फिर से, और अब धीरे धीरे रिदम में आते हुए अब रफ्तार भी बढ़ रही है और अच्छा अनुशासन भी देखने को मिल रहा है, लेकिन लगता है कि बड़ी देर की मेहरबा आते आते शुरुआत में ही कुछ डॉट गेंदे वो डालते तो शायद थोड़ा सा दबाव बन सकता था बल्लेबाजों पर, लेकिन पहले काफ़ी दिशाहीन गेंदबाजी हुई, 2 बड़े हिट्स भी लग चुके हैं और काफ़ी मजबूत स्थिति में इस समय काशवी 11 खरीवली टीम। फिर से स्विच हिट का प्रयास, दूसरी मर्तबा इस ओवर में उन्होंने ट्राई किया, लेकिन बात बनी नहीं। एक और डॉट डिलीवरी, आखिर की 3 गेंदों पर कोई रन खर्च नहीं किया सुमित ने, लेकिन ओवरऑल काफ़ी महंगे साबित हुए। पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर 20 रन बिना किसी नुकसान के। इसके बाद जो मैच है दिघाशी और पिवली के बीच में, वो 3-3 ओवर का मैच रहेगा। दोनों भी टीमें इस बात को सुन ले। तीन ओवर में मात्र 7 रनों की आवश्यकता काशवी 11 खरीवली टीम को मैच जीतने के लिए। महज औपचारिकताएं बची हुई है इस मैच में।
और यहाँ से यदि जय हनुमान भरे टीम जीत गई तो वो तो बहुत बड़ा चमत्कार होगा। ऐसा चमत्कार हो गया तो फिर काश्मीर 11 खरीवली टीम के खेमे में तो हाहाकार मच जाएगा। हालांकि ये अक्सर हम सुनते हैं कि क्रिकेट में कुछ भी हो सकता है, महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है क्रिकेट का। नया ओवर लेकर राज, कभी कभी जब आपकी टीम ज़्यादा रन्स नहीं बनाती है तो बाद में जब आप गेंदबाजी करने के लिए आते हो तो कुछ ऐसे गेंदबाज भी गेंदबाजी का प्रयास करते हैं जिन्होंने बहुत कम गेंदबाजी की होती है। ऐसा होता है कुछ मौक़ों पर। यहाँ पर उम्मीद करते हैं कि राज सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक निखिल के पास है। समय का ख्याल रखें प्लीज, टीम जय हनुमान भरे। राज को यहाँ पर गेंदबाजी का मौका जरूर मिला है, एक आध विकेट जरूर चटकाना चाहेंगे। ओह बढ़िया गेंद, लेकिन इनसाइड एज लेकर शॉर्ट फाइन लेग को बीट करती हुई गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ। अपने आप ही थोड़ी सी धीमी हो गई, फील्डर पहुंच गए, तब तक 2 रन। लेकिन मनोवैज्ञानिक तौर पर आप देखोगे तो इस गेंद पर जीत राज की हुई है। एक बहुत बड़े बल्लेबाज सामने है और पहली गेंद बिल्कुल जड़ में रखा था उन्होंने। अच्छी गेंद के साथ शुरुआत करते हुए राज, भले ही मैच का नतीजा कुछ भी क्यों ना हो, लेकिन राज ने दर्शा दिया है कि वो कोशिश कर रहे हैं। अगली गेंद आने से राउंड द विकेट। यहां पर मौका बना है, ऊपरी किनारा और सॉफ्ट 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 डिसमिसल होना चाहिए था, लेकिन कैच ड्रॉप। क्या कर रहे विकेट कीपर, इससे आसान कैच और क्या हो सकता है। ये तो लड्डू कैच था। ये देखिए 1 2 3 खेल रहे गेंद के साथ और चौथे प्रयास में निकल ही गई गेंद हाथों से। ये विकेट काफी महत्वपूर्ण विकेट, निखिल को आउट करना इतना आसान नहीं रहता है किसी भी बॉलर के लिए। फुल टॉस है, इस बार घुमा दिया है और फील्डर देखते रह गए। 4 रन, इसके साथ ही मैच समाप्त होता हुआ 10 विकेटों से यह मुकाबला जीत लिया है काश्मीर 11 खरीवली टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस। पूरी तरह से एक तरफा मैच रहा। पहले बैटिंग करते हुए केवल 26 रन बना पाए 4 ओवर्स में जय हनुमान भरे टीम के बल्लेबाज। मैच की पहली 4 गेंदों पर 4 बल्लेबाज आउट होते हैं तो फिर आपके लिए मुश्किल ही रहता है वापसी करना। 26 रन मात्र बनाए गए थे और जो लक्ष्य था उसको मात्र 9 गेंदों में हासिल किया है, जिसमें जबरदस्त योगदान भरत का रहा। 2 छक्के और 1 चौका उनके बैट से निकला। 16 रन नाबाद बनाए उन्होंने। निखिल 6 रन बनाकर नाबाद रहे और कुछ अतिरिक्त रन भी मिले। तो 10 विकेटों से ये मैच जीतने में कामयाब हुई है टीम काश्मीर 11 खरीवली। मैन ऑफ द मैच है जिन्होंने टोन सेट किया था खरीवली टीम के लिए, उनके सलामी गेंदबाज राहुल पाटिल।